नमस्कार, मी श्रुती राहुल टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो। टॉप 9 ची आजची सुरुवात मोठ्या बातम्यांनी। पुण्यात पदवीधर निवडणुकीत अनेक पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्या संदर्भातच महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आज बैठक होते। जयंत पाटील, सतेज पाटील या बैठकीत हजर राहणार आहेत। नागपुरातही पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। भाजप उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांच्या सभा होणार आहेत। ते 6 मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेणार आहेत। पदवीधर निवडणुकीसाठी आता मनसेही आक्रमक झालेली आहे। राज ठाकरे पुण्यात मेळावा घेण्याची शक्यता आहे। पुण्यातून मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी राज यांची प्रचार सभा होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली। बॉम्बे रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती। दरम्यान चाचणीनंतर खडसे यांना घरी सोडण्यात आले। वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून विदर्भात मनसे आक्रमक झाले। हिंगणघाट शहरात मनसेने आंदोलनाचा इशारा दिलाय। ऊर्जा मंत्र्यांचा 21 फुटांचा पुतळा जाळण्यात येणार आहे। भाजपच्या काळात वीज थकबाकी कशी वाढली, थकबाकी वाढण्याची चौकशी करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेत। या संदर्भातील माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे। रुपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्या हस्ते होणारे। भूतानमधील नागरिकांना भारतात रुपे नेटवर्कचा मोठा फायदा मिळवून देण्यासाठी रुपे कार्डच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या 14 जणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये 6 मुलांचा समावेश आहे। प्रयागराज लखनौ महामार्गावर रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला। उत्तर भारतीयांच्या छटपूजेवर कोरोनाचा सावट दिसून येते, त्यामुळे सरकारनं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी उत्तर भारतीयांचा छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय। आता पाहूया कोरोना संदर्भातील घडामोडी। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षकांची कोरोना RT-PCR टेस्ट होणार आहे। शिक्षकांसोबत सुरक्षारक्षक, क्लार्क आणि सफाई कर्मचाऱ्यांचीही टेस्ट होणार आहे। 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होण्यापूर्वी ही टेस्ट करण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यात मागच्या 2 दिवसाच्या तुलनेत गुरुवारी 491 कोरोनाचे नवे रुग्ण वाढले, तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला। गुरुवारी एकूण 859 नवे कोरोना रुग्ण आढळून आले। नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 443 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। औरंगाबाद तालुक्यात कोरोनाचा सगळ्यात कमी म्हणजे 1% मृत्यू दर आहे, तर गंगापूर तालुक्यात सर्वाधिक 70 लोकांचा बळी गेला। वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गुजरातच्या अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा कलम 144 लागू करण्यात आलाय। रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत अहमदाबाद शहरात कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णयही रद्द करण्यात आला। दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असताना मुंबईकरांनीही सावधानता बाळगली पाहिजे, असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलंय। नो मास्क नो एंट्री ही मोहीम सर्वांना वाचवू शकते, असंही ते म्हणाले। दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होते। गेल्या 24 तासात तब्बल 7546 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर कोरोनामुळे दिवसभरात 98 जणांचा मृत्यू झाला। हरियाणामध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचं 3ऱ्या टप्प्यातील परीक्षण होणार आहे। हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज या परीक्षणात भाग घेणार आहेत। ते स्वतःला या परीक्षणादरम्यान वॅक्सिनही टोचून घेणार आहेत। भारत बायोटेककडून 26,000 लोकांवर परीक्षण केलं जाणार आहे। फायझर बायोटेक कंपनीची कोरोनाची लस ख्रिसमसच्या आधी बाजारात येण्याची शक्यता आहे। कंपनीनं 3ऱ्या टप्प्याच्या चाचणीत 95% लस परिणामकारक असल्याचा दावा केला आहे। आता पॉलिटिकल टॉप 9 राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक होते आहे। 1 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेले। महाविकास आघाडीकडून जोरही लावला जातोय।
शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांची अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुखपदी नियुक्ती झाली। त्यानंतर महाराष्ट्र विधान भवनात त्यांनी कार्यभार स्वीकारला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। पदवीधर निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद असेल। मराठा क्रांती मोर्चातर्फे दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या पत्रकार परिषदेत मराठा जोडो अभियानाबद्दल महत्त्वाची घोषणा होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीवरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधलाय। मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं तेज आहे, त्यामुळे भगव्याला हात लावाल तर जळून खाकवाल असा इशारा देण्यात आलाय। मुंबईत हिंदुत्वाचा भगवा झेंडा कुणाच्या हाती द्यायचा हे आगामी महापालिका निवडणुकीत जनताच ठरवेल, अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला आव्हान दिलं। मुंबईचा ठेका फक्त शिवसेनेलाच दिलेला नाही, आम्हीही मराठी आहोत आणि भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात मराठी माणसं आहेत असंही ते म्हणाले। किरीट सोमय्या यांच्या प्रश्नांना उत्तर द्या असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं। इशारा कसला देता, अशा प्रकारचा वार आमच्यावर करण्याचा विचारही करू नका, आम्ही लोकशाही मानणारे आहोत, पण आमच्या अंगावर आला तर खबरदार असा इशारा फडणवीस यांनी दिला। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रचार सभेत अर्ध्याहून जास्त खुर्च्या खाली दिसल्या। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी ते अकोल्यात आले होते। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसकडून राज्यासह देशभरात आंदोलन सुरू आहे। यावरूनच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली। कृषी कायद्यांमुळे बळीराजा सुखाते, काँग्रेससारख्या कपटी पक्षाने याचा सतत विरोध केला असं ते म्हणाले। वीज बिलांसंदर्भातल्या घडामोडी, शेतकऱ्यांनी वीज बिलाची थकबाकी भरल्यास 50% वीज बिल माफ करण्यात येणार आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्यांना वीज बिलातून ठाकरे सरकारकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, पण ठाकरे सरकारकडून वीज बिलाच्या प्रश्नावरून सामान्य नागरिकांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही। ऊर्जा विभागानं 8 वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला, पण अद्याप तो प्रलंबित आहे, अशी माहिती नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली। ऊर्जा विभागाची परिस्थितीच यातून त्यांनी सांगितली। तसंच सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणत आर्थिक अडचण असल्याचंही त्यांनी म्हटलंय। वीज बिलाच्या आंदोलनात भाजप मनसे सोबत असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय, त्यामुळे बीएमसी निवडणुकीत नवी युती दिसण्याच्या शक्यतेवरून चर्चेला उधाण आलंय। भाजपची सत्ता असताना 5 वर्षात महावितरणची थकबाकी 37,000 कोटींनी वाढली असा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आणि त्यावरच नितीन राऊत हतबल झालेत असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। तसंच एसटी महामंडळाला अनुदान देता मग वीज महामंडळाला मदत का नाही असा सवालही बावनकुळे यांनी विचारलाय। काँग्रेसला निधी मिळत नसल्याची खंत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केल्याचा आरोप गिरीश बापट यांनी केला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन राऊत यांची फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फेकून देतात असा सनसनाटी आरोप केला। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण सुरू आहे, नूतनीकरणासाठी पैसे आहेत, पण वीज बिल माफी किंवा सूट देण्यासाठी पैसे नाही, अशी टीका आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ऊर्जा मंत्र्यांवर केली आहे। आता बघूया राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय। गुरुवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। राज्य मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आजपासून सुरू होते। दरम्यान परीक्षार्थींची संख्या यंदा घटल्याचं समोर आलंय। दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरात घसरणीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे। गुरुवारी सोन्याचा भाव 248 रुपये तर चांदीचा भाव 853 रुपयांनी घसरला। सिंचन घोटाळ्यात ठपका ठेवून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।
अन्न आणि औषध प्रशासनानं बनावट मद्यांबाबतच्या तक्रारीवर कारवाई करण्याचं ठरवलंय। आरोग्याशी निगडित असलेल्या कोणत्याही बनावट पेय अथवा पदार्थाविरोधात कारवाई करण्याची मुभा कायद्यातच असल्यानं आता बनावट मद्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी दिलेत। सार्वजनिक तलाव आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी न करता घरीच छटपूजा साजरी करण्याचं आवाहन मुंबईच्या बोरिवली परिसरातील पोलिसांनी केलंय। कोरोनानंतर कोल्हापुरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा उद्रेक झालाय। गेल्या महिन्याभरात शहरात डेंग्यूचे 25 तर चिकनगुनियाचे 13 नवे रुग्ण नोंदवले गेलेत। ग्रामीण भागात 176 जणांना डेंग्यू झाला तर 99 जणांना चिकनगुनिया झाला। यानंतर आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे। पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। धान खरेदी सुरू असलेल्या हमीभावात थेट 700 रुपयाचा अतिरिक्त बोनस जाहीर करत आता 2500 रुपयाने धान खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज ओझर विमानतळावरून सुरू होणाऱ्या स्पाइस जेटच्या विमान सेवेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। स्पाइस जेटमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 नवीन विमानांची सेवा सुरू करण्यात येणार आहे। इंडिगो एअरलाइन्स पुन्हा एकदा 29 नोव्हेंबर ते 27 मार्च पर्यंत म्हणजेच दिवाळी आणि ख्रिसमसच्या सुट्टीत गोवा विमान सेवा सुरू करते। नाशिकमध्ये येवल्यासह निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील गावांमध्ये पावसानं हजेरी लावली। या अवकाळी पावसानं काढणीला आलेल्या शेतपिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। नागपूरसह विदर्भातील काही भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली। हवामान विभागानं विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलाय। नाशिकमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी कायम आहे। नाशिक शहरातील शालिमार परिसरात भर रस्त्यात रिक्षा उभ्या करून इतर वाहनांना अडथळा निर्माण केला जातो। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। नवी मुंबई विमानतळ उभारणीच्या कंत्राटात आणि कंत्राटदारात झालेला बदल, कोरोना आणि त्यामुळे होणारा विलंब यामुळे नवी मुंबई विमानतळाचं पहिलं उड्डाण आता 3 वर्ष लांबणीवर पडलंय। राज्य शासनानं या उड्डाणाचा मुहूर्त डिसेंबर 2020 असा जाहीर केला होता। विस्तारित मेट्रो प्रकल्पासाठी सिडकोनं पनवेल पालिकेकडे 200 कोटींची मागणी केली होती। यावर गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेल महापालिकेच्या हिश्श्यातील खर्च सिडकोनंच करावा अशी ठाम भूमिका सदस्यांनी घेतली। कोरोना संसर्गानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येते। राज्यातील मंदिरही आता सुरू झाली आहेत, मात्र कुस्तीसारख्या खेळांना अजूनही परवानगी नाहीये। त्यामुळे 8 महिन्यानंतरही कुस्ती पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातील तालमी बंद आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालाय। सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, उंडणगाव आणि पानवडोदमध्ये पाऊस झालाय। आता पाहूया मुंबई पुण्यातल्या घडामोडी। मुंबई महापालिकेच्या भाडेकरूंच्या भाडेवाढीच्या मालमत्ता विभागाच्या मसुद्याची छाननी अद्याप लेखा विभागाकडून होऊ शकलेली नाही। त्यामुळे सुधारित घर भाड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। प्रस्ताव मंजूर झाल्यास दर महिना साधारणतः 300 ते 350 रुपये घर भाडं भरावं लागणार आहे। मुंबईतील 29 मॉलमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याचं अग्निशमन दलानं केलेल्या पाहणीत उघडकीस आलंय। त्यामुळे या सर्व मॉल्सच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे। चित्रपटगृह रसिकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज असली तरी प्रेक्षकांना कोणते सिनेमे दाखवायचे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। नवीन सिनेमे प्रदर्शनाबाबतचा सावध पवित्रा, जुन्या सिनेमांच्या विमा संरक्षणाचा मुद्दा आणि इतर कारणांमुळे तिकीट बारीवर नवीन सिनेमेच आलेले नाहीयेत। यंदाचा दिवाळीचा हंगाम हा मुंबईतील बांधकाम क्षेत्रासाठी गेल्या 2 वर्षातील सर्वोत्कृष्ट हंगाम ठरलाय। नोव्हेंबर 2018 पासून यंदाच्या दिवाळीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री झाली। मुंबई महापालिकेची रुग्णालये आणि कार्यालये यांच्या सुरक्षेसाठी 3 वर्षासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याच्या कंत्राटाचा प्रस्ताव मागे घेण्याचं पत्र स्थायी समितीकडे मिळालंच नाही असा दावा स्थायी समिती अध्यक्षांनी केलाय। तर हा प्रस्ताव मंजूर झाल्याचं अद्याप आपल्याला कळवलं नसल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणानंतर सनदी लेखापाल परीक्षा अखेर 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईतील परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा मिळणार का याबाबत अद्याप स्पष्टता नाही। त्यामुळे परीक्षार्थी संभ्रमात आहेत। आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या उद्योजक गौतम पाषाणकर यांचा 29 दिवस उलटले
तरीही ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. 8 नोव्हेंबरला पाषाणकर कोल्हापुरात दिसले. त्यानंतर पोलिसांची 6 पथकं त्यांचा शोध घेत आहेत. पुणे महापालिकेकडून माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याआधीच भवानीपेठ इथल्या उर्दू शाळेच्या शिक्षकाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे इतर 230 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या घ्यायला सुरुवात झाली. दरम्यान आणखी शिक्षक कोरोना बाधित सापडल्यास पालिकेच्या शाळा सुरू होण्यापूर्वीच सध्या तरी बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसंच पिंपरी चिंचवड इथं सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली. कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं हा निर्णय घेतला.